नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही TET 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026ची जर तयारी करत असाल तर आजचा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. TET एक्झाम डेट सर्वांना माहिती असेल मित्रांनो, 28 जून 2026 रोजी आपली TETची एक्झाम होणार आहे. त्याच उद्देशाने आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी महत्त्वाचे जेवढे विषय आहे त्या सर्व विषयावरती आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत. आजच्या या सेशनमध्ये तुम्ही जर माध्यम हिंदी निवडला असेल मित्रांनो, तर आपल्याला परीक्षेला हिंदी या विषयावरती 30 प्रश्न विचारले जातात. मग ते कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला येतात ते आपल्याला या सेशनवरून लक्षात येईल. आजचा हा सेशन पेपर 2ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मागील पेपरला विचारलेले हे प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही प्रश्नपत्रिका बघत असाल अशाच पद्धतीने प्रश्न आपल्याला यावर्षी सुद्धा परीक्षेला विचारले जाणार. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, आपण या सेशनमध्ये फक्त प्रश्नच बघत नाहीत तर प्रत्येक प्रश्नांचा आपण या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा देणार आहेत. त्यासाठी सेशन शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी ठरणार आहे. ओके, तर बघूया. प्रश्न आपल्याला हिंदीमध्ये असतात पण आपण त्याचं डिस्क्रिप्शन थोडंसं हिंदी प्लस मराठी या 2 लँग्वेजमध्ये करणार आहोत. ओके, तर बघा प्रश्न काय केलेला आहे आपल्याला, तर मधुर मधुर मुस्कान मनोहर मनुज वेश का उजियाला, यह उदाहरण निम्न में से किस अलंकार का है. मित्रांनो, आपल्याला अलंकारावरती प्रश्न परीक्षेला विचारलेला आहेत. मग या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असेल पर्याय 4 अनुप्रास अलंकार. हा जो वाक्य दिलेला आहे हा अनुप्रास अलंकाराचा एक उदाहरण आहे. ओके, मग अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर लक्षात ठेवा या उदाहरणामध्ये तुम्ही बघत असेल की प्रत्येक शब्दामध्ये हा जो आहे हा पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. म्हणून हा जो उदाहरण आहे हा अनुप्रास अलंकाराचा काय आहे, तर उदाहरण आहे. एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ओके, याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. बघा काय दिलेला आहे, निम्न शब्दों में से जातिवाचक संज्ञा कौनसी है. मित्रांनो, 4 ऑप्शन दिले त्याच्यापैकी आपल्याला जातिवाचक संज्ञा विचारलेली आहेत. मग आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय 2 पंची. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, निम्न में से अन्य पुरुषवाचक सर्वनाम कौन सा है. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो. वह हे जे आहे हे अन्य पुरुषवाचक सर्वनामाचं एक उदाहरण आहे किंवा सर्वनाम आहे. ओके, मग आता याच्यामध्ये तुम्हाला बघा काय दिले, वह. मग हे वह जे आहे हे वह का प्रयोग किसी तीसरे व्यक्ति के लिए किया जाता है. ठीक आहे, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीसाठी या शब्दाचा वापर केला जातो. यालाच अन्य पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये जे मय दिलेला आहे हा मय म्हणजे उत्तम पुरुषवाचक. हिंदीमध्ये लक्षात ठेवा, यालाच हे मय जे सर्वनाम दिले हे उत्तम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे, उत्तम पुरुषवाचक म्हणजेच काय, याला मराठीमध्ये लक्षात ठेवू शकता प्रथम पुरुषवाचक सर्वनामांचा आहे पर्याय 1 दिलेला आहे मय. त्याच्यानंतर पर्याय 2 बघा, तुम दिलेला आहे. कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे, तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. ओके, मग याला हिंदीमध्ये कसे लक्षात ठेवाल, तर मध्यम पुरुषवाचक. मध्यम पुरुषवाचक सर्वनाम. ओके, फक्त हिंदीमध्ये 30 मार्कांसाठी विचारला जातो आणि हिंदीमध्ये फक्त 30 मार्कांचाच पेपर असतो मित्रांनो. ठीक आहे, मग बाकी जे राहिलेले 4 विषय आहेत ते 4ही विषय आपल्याला मराठी भाषेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर आपल्याला वाटेल की पूर्ण पेपरच हिंदीमध्ये असतो का, तर असे नाही मित्रांनो. फक्त हिंदीमध्ये असते. बाकी बालमानसशास्त्र मराठीमध्ये असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर समाजशास्त्र किंवा गणित विज्ञान निवडलं असेल तर गणित विज्ञान मराठीमध्ये असतो आणि मराठीमध्ये असतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न 4 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, निम्न में से नाचना क्रिया का प्रथम प्रेरणार्थक रूप कौन सा है. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, पर्याय 3 नचाना. ठीक आहे, मग यामध्ये बघा, नाचना का प्रथम प्रेरणार्थक रूप नचाना होता है और द्वितीय प्रेरणार्थक रूप नचवाना होता है. म्हणजेच मित्रांनो, द्वितीय प्रेरणार्थक रूप जर विचारलं तुम्हाला परीक्षेला तर नचवाना असणार आहे. ठीक आहे, द्वितीय प्रेरणार्थक रूप काय आहे, तर नचवाना आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिले, व्याकरण के किस उपघटक का अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धति का प्रयोग करना उचित है. प्रश्न नीट समजून घ्या. व्याकरण के किसी उपघटक का अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धति का प्रयोग करना उचित है. तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय 1 भाषाई खेल. ठीक है, मग भाषाई खेल म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, व्याकरण को रोचक और व्यावहारिक बनाने के लिए प्राथमिक और उच्च प्राथमिक स्तर पर भाषाई खेल पद्धति को सबसे उत्तम माना जाता है. इससे छात्र खेल खेल में व्याकरण के नियम सीखते हैं. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिले, किसी पद में वर्णित प्रसंग हमारे हृदय में ओज उमंग उत्साह का भाव उत्पन्न करते हैं, तब निम्न में से किस रस का निर्माण होता है.
मित्रांनो प्रश्न नीट समजून घ्या. किस पद में वर्णित प्रसंग हमारे हृदय में ओज उमंग उत्साह का भाव उत्पन्न करते हैं तब निम्न में से किस रस का निर्माण होता है. तर आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय 4 वीर रस. ओके. मग आता बघा याच्यामध्ये वीर रस हे काय आहे. जब काव्यों को पढ़कर हृदय में उमंग और ओज की भावना जगे तो वहाँ वीर रस होता है, एवढं लक्षात ठेवा. ओके. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. बघा काय दिले. निम्न में से कुलीन इस प्रत्यययुक्त शब्द में लगा हुआ प्रत्यय कौन सा है. बघा प्रश्न नीट समजून घ्या की कुलीन हा शब्द दिले आणि आपल्याला प्रत्यययुक्त शब्द विचारले. ओके. मग कोणता प्रत्यययुक्त शब्द में लगा हुआ प्रत्यय कौन सा है असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असेल पर्याय 2 इन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कुलीन हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे. मग या शब्दामध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे ते आपल्याला विचारलंय. बरोबर. मग कुलीन या शब्दाला पर्याय 2 बघू शकता तुम्ही. इन हा प्रत्यय लागलेला आहे. बरोबर. मग याची जर तुम्हाला फोड करायची असेल तर बघा कशी होणार. मग या ठिकाणी कुल अधिक इन म्हणजेच काय झालं मित्रांनो कुलीन. ठीक आहे. अशी फोड करणार. कुलीन या शब्दाची फोड होईल कुल अधिक इन. कुल हे काय आहे तर मूळ शब्द आहे. कुलीन हे काय आहे तर मूळ शब्द आहे आणि त्याच्यानंतर इन हे जे लागलेलं आहे हे काय आहे प्रत्यय आहे. बरोबर. ठीक आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिले. निम्न में से कौन सा शब्द उपसर्ग युक्त नहीं है. प्रत्यययुक्त शब्द आणि उपसर्गयुक्त शब्द हे आपल्याला या दोन्ही प्रश्नामध्ये फरक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. बरोबर. प्रत्यययुक्त शब्द हे आपण आता बघितले. मूळ शब्दाला प्रत्यय लागलं म्हणजे प्रत्यययुक्त शब्द झाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उपसर्गयुक्त म्हणजेच या ठिकाणी आता बघा उपसर्गयुक्त काय आहे ते पण आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. बघा काय दिले की निम्न में से कौन सा शब्द उपसर्गयुक्त नाही है असं म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय 4 असेल मित्रांनो साधक. ठीक आहे. मग आता इतर पर्याय जे दिलेला आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. या ठिकाणी बघा आपल्याला म्हटले की उपसर्गयुक्त शब्द कोणता नाही तर साधक हे शब्द उपसर्गयुक्त नाही आहे. ठीक आहे. मग का नाही आहे इतर पर्याय आपण या ठिकाणी बघूया. आता यामध्ये बघा सुविचार हे शब्द दिले. सु अधिक काय झालं विचार म्हणजेच तयार होईल मित्रांनो सुविचार. हे सु काय आहे तर उपसर्ग आहे. ठीक आहे. याच्यानंतर पर्याय 2 बघा अज्ञान. बरोबर. मग मूळ शब्द काय आहे याच्यामध्ये ज्ञान. मूळ शब्द काय आहे ज्ञान. मग याला उपसर्ग काय लागले अ म्हणजेच काय झालं अज्ञान झालं. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे मित्रांनो जय. बरोबर. मग याला उपसर्ग काय लागलं तर वी लागलं. मग यावरून तयार काय झालं शब्द विजय. बरोबर. मग याच्यामध्ये मूळ शब्द ध काय असणार का नाही. याच्यामध्ये मूळ शब्द काय आहे तर मित्रांनो साध हे मूळ शब्द आहे आणि याला प्रत्यय लागलेला आहे अक. याला प्रत्यय लागलेला आहे अक म्हणजे हे काय झालं साधक. बरोबर आहे. म्हणजे अक हे प्रत्यय लागले म्हणून हे जे आहे हे प्रत्यययुक्त शब्द आपण याला असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा. ठीक आहे. आपल्याला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. हिंदीमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात एवढं समजून घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर. मग आता प्रश्न क्रमांक 9 बघा काय दिले. हिंदी साहित्य में प्रेमचंद को किस उपाधि से जाना जाता है. हिंदी साहित्य में प्रेमचंद को किस उपाधि से जाना जाता है. तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय उपन्यास सम्राट. हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ओके. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय दिले. निम्न शब्दों में से कृदंत शब्द कौन सा आहे. तर बघा दिलेले 4 पर्यायापैकी आपल्याला कृदंत हा शब्द ओळखायचा आहे. बरोबर. मग आता हे कृदंत शब्द तुम्ही हिंदीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे. तर आपल्या या प्रश्नाचं पहिले तर उत्तर बघू आपण. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. हॅन्सोड हे जे आहे हे कृदंत शब्द आहे. बरोबर. मग आता कृदंत शब्द काय तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा काय आहे कृदंत शब्द. कृदंत उन शब्दों को कहा जाता है जो किसी क्रिया या धातु के अंत में प्रत्यय जोड़ने से बनता है. म्हणजेच काय तर कृदंत म्हणजे काय तर लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी मी लिहून देतोय. कृदंत बरोबर काय आहे मित्रांनो तर पहिले असते धातू म्हणजे याला म्हणणार आपण क्रिया का मूल रूप आणि याला जोडला जातो प्रत्यय. त्यालाच म्हणायचं आहे कृदंत. कृदंत शब्द कसा तयार होतो तर धातू अधिक प्रत्यय. धातू म्हणजे मूळ शब्द क्रियाचा मूळ शब्द त्याला जोडून आलेला प्रत्यय म्हणजेच कृदंत असेल. आता उदाहरणावरून आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा उदाहरणावरून हे आपल्याला समजून घ्यायला आणखी सोपं जातं. बरोबर आहे. मग बघा मित्रांनो या ठिकाणी आपण कृदंत शब्द लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हटले आताच मूळ क्रिया किंवा यालाच आपण धातू म्हटलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतले प्रत्यय. समजून घ्या मित्रांनो या उदाहरणावरून तुम्ही कृदंत शब्द कोणता आहे ते इझिली ओळखू शकता. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे.
बघा मित्रांनो, आता एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी कृदंत शब्द घेऊ, लिखावट. लिखावट हे काय झालं, कृदंत शब्द आहे. ठीक आहे. मग आता लिखावट याच्यामध्ये मूळ क्रिया किंवा धातू काय आहे, तर मित्रांनो लिखना. लिखना. ठीक आहे. म्हणजेच आपण याला म्हणणार लिख. ठीक आहे. काय म्हणणार, लिख. मग याला काय प्रत्यय लागले, तर आवट हे प्रत्यय लागलेला आहे. बरोबर आहे. लिख अधिक आवट म्हणजे लिखावट. बरोबर समजलं आता तुम्हाला कृदंत शब्द. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ आपण, खिलाडी. त्याच्यानंतर दुसरा उदाहरण घेऊ, खिलाडी. ओके. खिलाडी हे कृदंत शब्द आहे. बरोबर. मग आता याच्यामध्ये बघा, याच्या खिलाडी या शब्दामध्ये मूळ धातू किंवा मूळ क्रिया काय आहे, तर खेल. काय आहे, खेल. बरोबर. मग याच्यामध्ये आपण याला काय म्हणणार, खेलना. बरोबर, खेलना. आणि प्रत्यय काय लागलं, तर आडी हे प्रत्यय लागलं. म्हणजेच या दोन्ही शब्दाला एकत्र केलं तर काय होते, खिलाडी. बरोबर. तिसरं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर हेच उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. मग हंसोड यामध्ये बघा, मूळ क्रिया किंवा धातू काय आहे, तर हंस. बरोबर. म्हणजेच आपण याला म्हणणार हंसना. ठीक आहे. मग याला काय प्रत्यय लागले मित्रांनो, तर ओढ हे प्रत्यय लागले. हे अशा पद्धतीने आपल्याला कृदंत हे शब्द ओळखता आलं पाहिजे. ओके. उदाहरणावरून आपण घेतलेला आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल तर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकता येणार आहे, सखोल स्पष्टीकरणासह. मित्रांनो, आपण डेली व्हिडिओज अपलोड करत आहोत. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो, आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने जे TET परीक्षेसाठी महत्त्वाचे विषय आहे त्या विषयाची तयारी करता येणार आहेत. सखोल विश्लेषणासह दररोज व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत. ओके. तर बघूया प्रश्न क्रमांक 11 काय दिलेला आहे बघा. निम्न वाक्य में प्रयुक्त अव्यय और का भेद कौन सा है. निम्न वाक्य में प्रयुक्त अव्यय और का भेद कौन सा है. मग या ठिकाणी वाक्य दिले बघा, अध्यापक कक्षा में आए और पढ़ाना प्रारंभ किया. मग हे कोणत्या प्रकारचा वाक्य आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय 1, समुच्चयबोधक अव्यय. आता तुम्हाला समुच्चयबोधक अव्यय हे काय आहे तुम्हाला माहिती असेल, मराठीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, मराठी व्याकरणमध्ये. ओके. समुच्चयबोधक अव्यय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघा एक उतारा दिलेला असतो, त्या उतारावरती प्रश्न परीक्षेला येतात. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा उतारा असतो मित्रांनो, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेला असतात. मग प्रश्न असा केले की निम्न परिच्छेद पढ़कर उस पर आधारित प्रश्न क्रमांक 12 से 15 तक के प्रश्नों के उत्तर विकल्पों में से चुनकर लिखिए. मग अशा पद्धतीचा एक उतारा असतो. या उतारावरती आपल्याला प्रश्न दिलेले आहेत 12 ते 15. ठीक आहे. मग उतारावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. मग उतारा काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 12 बघा काय दिले, परिच्छेद में प्रयुक्त निम्न शब्दों में से कौन सा शब्द जिसका एक वचन और बहुवचन का रूप समान होता है. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न केले की असा या उतारामध्ये शब्द बघायचं की त्या शब्दाचा एक वचन आणि बहुवचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन हे सारखेच असतात. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 असेल, पत्र. ठीक आहे. या शब्दाचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असतं, एक समान असतं, सारखंच असतं. ओके. म्हणजे पत्र आणि अनेक वचन पण पत्रच होतो. बरोबर आहे. एक वचन पत्र, अनेक वचन पण पत्रच असणार. बरोबर. मग इतर जे पर्याय दिलेला आहे तर याच्यामध्ये बघा, हिंदीमध्ये आपण या ठिकाणी याचे बहुवचन बघूया. ओके. मग याच्यानंतर बघा पर्याय 1 दिलेला आहे आशा. याचं बहुवचन काय असेल, तर आशाये. आशाचं बहुवचन आशाये. आशा हे काय आहे, एकवचन. आशाय काय आहे, हे आहे बहुवचन. आशा आहे एकवचन. बरोबर. पत्रचं एकवचन पत्र आणि बहुवचन पण पत्रच असतो. त्याच्यानंतर पर्याय 3 बघा, रुची. याचं अनेक वचन काय होतं, रुचिया. याचं अनेक वचन काय होते मित्रांनो, रुचिया. बरोबर. एक वचन रुची आणि अनेक वचन काय तर रुचिया. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्याय 4 बघा, यात्रा. हे काय आहे, एक वचन आहे. यात्राचा अनेक वचन काय असेल, तर यात्राये. ठीक आहे. म्हणून पर्याय 2 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या परिच्छेद म्हणजे या पॅरेग्राफमध्ये शोधायची पण गरज नव्हती. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न 13 बघा, परिच्छेद में प्रयुक्त मन उबना इस मुहावरे का अर्थ निम्न में से क्या है. मित्रांनो, याचा अर्थ बघायचा आपल्याला या पॅसेजमध्ये बघून मन उबना या मुहावरेचा अर्थ बघायचं. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुम्हाला पर्याय 3 मध्ये पाहायला मिळते, उगता जाना. मन उबना यानी उगता जाना. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न 14 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, निम्न शब्दों में से सौभाग्य इस शब्द का विलोमार्थक शब्द क्या है. विलोमार्थक शब्द मराठीमध्ये यालाच विरुद्धार्थी शब्द म्हणतात.
विरुद्धार्थी शब्द म्हणजेच विलोमार्थक शब्द. ठीक आहे. मग सौभाग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? आपल्याला जर या हिंदीमधील शब्दाचं मराठीमध्ये अर्थ कळालं तर आपण डायरेक्ट उत्तर देऊ शकतो मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 असेल दुर्भाग्य. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा काय दिले. प्रश्न क्रमांक 15वा. प्रश्न असा आहे मित्रांनो, परिच्छेद में प्रयुक्त, हे बघा असं दिलेलं आहे कंसामध्ये कॉमा, इस विराम चिन्ह को क्या कहते हैं. मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा आहे. विराम चिन्हावरती पण प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो. ठीक आहे. विराम चिन्हावरती पण प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा आलेले आहेत. मग हा जो आहे हा चिन्ह हा जो दिलेला आहे विराम चिन्ह हे कोणतं आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 असेल अल्पविराम. यालाच आपण स्वल्पविराम म्हणून मराठीमध्ये म्हणत असतो. बरोबर. अल्पविरामला मराठीत स्वल्पविराम म्हणतात. हे हिंदीमध्ये शब्द झाला अल्पविराम. ठीक आहे. याला इंग्रजीमध्ये कॉमा सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो कविता, निम्न कविता पढ़कर उसके नीचे दिए गए प्रश्न क्रमांक 16 से 19 तक प्रश्नों के उत्तर विकल्पों में से चुनकर लिखिए. म्हणजे कविता दिलेली असते त्याच्यावरती प्रश्न परीक्षेला येतात. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रश्न असे असतात जे व्याकरणावर आधारित असतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा काय दिले. कविता में प्रयुक्त महफूज शब्द का अर्थ निम्न में से क्या है. म्हणजे महफूज शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग महफूज या शब्दाचा अर्थ काय आहे? या शब्दाचा अर्थ पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतोय सुरक्षित. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17वा बघा काय दिले. कविता में घर अर्थ में प्रयुक्त समानार्थी शब्द कोणता आहे. तर या कवितामध्ये घर या शब्दासाठी समानार्थी शब्द काय वापरलेला आहे? मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 असेल छत. हे या ठिकाणी बघू शकता. बघा, छते मजबूत होती है उम्मीदों के मकानों की. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये छत आणि मकान या 2 पर्यायापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. परंतु या ठिकाणी आपल्याला आन्सरमध्ये छत दिलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18वा. बघा काय दिले. कविता में प्रयुक्त दिल शब्द का विशेषण निम्न में से कौनसा है. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल? पर्याय डी कमजोर. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19वा बघायचा आपल्याला. काय दिले. कविता की विधा निम्न में से क्या है. कविता की विधा निम्न में से क्या है. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 असेल गझल. ठीक आहे. मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला येतात. हे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहे. सखोल स्पष्टीकरणासह विथ सोल्युशन. ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल सोल्युशन सहित आन्सर आणि आपण जेवढं लिहिलेलं आहे ते पूर्ण जर तुम्हाला पाहिजे असेल ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF सोल्युशन सहित मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. ठीक आहे. दररोज आपल्याला अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहेत. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 20वा बघा काय दिले. निम्न में से उच्चार स्थान के आधार पर ट ठ ड ढ न कौन से व्यंजन है. मित्रांनो सोपा प्रश्न आहे. तुम्ही मराठी व्याकरणामध्ये बघितलं असेल. याचं उच्चार स्थान ट ठ ड ढ न हे कोणता व्यंजन आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो मूर्धन्य. ट ठ ड ढ न हे काय मूर्धन्य आहे. ओष्ट याचं उच्चार स्थान माहिती असेल आपल्याला. ओष्ट याचं व्यंजन वर्ण माहिती असेल. प फ ब भ म हे काय आहे ओष्ट व्यंजन वर्ण. त्याच्यानंतर कंठ व्यंजन वर्ग माहिती असेल. क ख ग घ ण हे. त्याच्यानंतर तालव्य याचा व्यंजन वर्ण काय आहे तर त थ ध न ल आणि स. ठीक आहे. लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 21वा बघायचा आपल्याला. बघा काय दिले. निम्न में से सातवी शब्द का पुल्लिंग शब्द क्या है. मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल. पर्याय 3 साधू. ओके. लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 22वा बघा काय दिले. निम्न में से किस वाक्य में संबंध कारक विभक्ति प्रयोग नहीं हुआ है. याच्यावरती लक्षात ठेवा. हायलाइट करून ठेवायचं आहे. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. पर्याय 3 गंगा हिमालय से निकलती है. याच्यामध्ये संबंधकारक विभक्तीचा प्रयोग झालेला नाही. बाकी पर्यायामध्ये झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23वा बघायचा आपल्याला. निम्न में से प्रत्येक शब्द का संधिभेद कोणता आहे. प्रत्येक शब्दाचा संधिभेद आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय 2 मध्ये दिलेला आहे स्वर संधी. ओके. प्रत्येक या शब्दाची फोड आपल्याला करता आली पाहिजे. बरोबर. मग प्रत्येक या शब्दाची फोड कशी होईल. हिंदीमध्ये लक्षात ठेवा. प्रति अधिक एक म्हणजे प्रत्येक. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 24वा बघायचा आपल्याला. निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य अर्थ के अनुसार आज्ञार्थक वाक्य नहीं है.
बघा लक्षात ठेवा, आज्ञार्थक वाक्य नाही हे असं म्हटलेलं आहे. मग बाकीचे 3 पर्याय हे आज्ञार्थक वाक्य असेल आणि त्याच्यापैकी एक जो प्रकार असेल, पर्याय असेल, तो आज्ञार्थक वाक्य नसणार. बरोबर. मग याच्यापैकी बघा पर्याय 1 जो दिलेला आहे, बच्चो खेलने लगो, हे आज्ञार्थक वाक्य आहे. त्याच्यानंतर पर्याय 2 बघा, तीनों उस कोने में बैठ जाओ, हे पण आज्ञार्थक वाक्य आहे. त्याच्यानंतर पर्याय 3, राज अपनी दोनों टांगे खो बैठा था, हे मित्रांनो आज्ञार्थक वाक्य नाही. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी पर्याय 3 उत्तर आहे. बरोबर. पर्याय 4 बघा, प्रतिदिन 4 पंक्तियों का सुलेखन करू, याच्यामध्ये पण आज्ञा दिलेली आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या ठिकाणी पर्याय 3 असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 25 नंबरचा बघायचं बघा, निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य सामान्य वर्तमान काल का वाक्य है. सामान्य वर्तमान काळाचा वाक्य ओळखायचं आपल्याला. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय 4, माँ रोटी बनाती है, हे आहे सामान्य वर्तमान काल. सामान्य वर्तमान काल. त्याच्यानंतर पर्याय 1, मिनल बहादूर लड़की नहीं थी, हे वाक्य असेल भूतकाळ. बघा, मिनल बहादूर लड़की नहीं थी म्हणजे हे भूतकाळामध्ये गेलो. बरोबर. म्हणजे पूर्ण भूतकाळामध्ये झालं. वह घडी देखकर इन्स्पेक्टर चौक पडा, हे पण काय आहे मित्रांनो, भूतकाळाची गोष्ट झाली. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 26 बघा, निम्न में से कौन सा शब्द अशुद्ध है, अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय 3, अभ्युदय, हे व्याकरणदृष्ट्या अशुद्ध शब्द आहे. ओके. मग प्रसिद्ध हे शुद्ध शब्द, इक्लोती शुद्ध शब्द, अस्तित्व शुद्ध शब्द आहे. लक्षात ठेवा, अशुद्ध शब्द विचारलाय. बरोबर. मग अभ्युदय हे अशुद्ध शब्द असणार आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न क्रमांक 27 बघायचा आहे. काय दिलंय बघा, जिस छंद में चारों चरणों की मात्राएं समसंख्या में होती है वह छंद क्या कहलाता है. जिस छंद में चारों चरणों की मात्राएं समसंख्या में होती है वह छंद कौन सा कहलाता है. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतं. पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतोय, सममात्रिक छंद, चारों चरणों की मात्राएं समसंख्या में होती है वह छंद को सममात्रिक छंद कहते हैं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 28 बघायचा आपल्याला. बघा काय दिले, राहुल बड़ी मुश्किल से पहाड़ चढ़ पाया, इस वाक्य में प्रयुक्त सहायक क्रिया रूप कौन सा आहे. सहायक क्रिया रूप आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 मध्ये पाहायला मिळते, पाया. ठीक आहे. मग आता हे पाया उत्तर आहे. मग आपल्याला हिंदीमध्ये याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघायची आहे. बघा काय दिले, इस वाक्य में चढ़ ही मुख्य क्रिया, म्हणजे चढ़ ही काय आहे, मुख्य क्रिया आहे. मुख्य क्रिया काय आहे, चढ़, आणि त्यासोबत जे लागलेला आहे पाया, ही सहायक क्रिया आहे. बरोबर आहे. हे काय आहे, सहायक क्रिया आहे जो मुख्य क्रिया के अर्थ को स्पष्ट और पूर्ण करते है. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29 नंबरचा बघा, रचना के आधार पर इसी ऊर्जा से मनुष्य शारीरिक और मानसिक कार्य करता है, इस वाक्य का प्रकार कौन सा है. मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतोय, सरल वाक्य. ओके. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा बघा काय दिले, निम्न में से देश रक्षा इस सामासिक शब्द का कौन सा प्रकार आहे. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 मध्ये दिलेला आहे, तत्पुरुष समासाचा हा प्रकार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हिंदी या विषयामध्ये 30 पैकी 30 गुणांची जर तयारी करायची असेल तर आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो तुम्ही जर हिंदी मीडियम घेतलं असेल तर हिंदी या विषयामध्ये तुम्हाला 30 पैकी 25+ गुण मिळवणं सोपं आहे मित्रांनो. बरोबर आहे. यामध्ये जर तुम्ही स्कोर केला तर TET परीक्षा इझिली पास होऊ शकता. जास्तीत जास्त मुलांनी हिंदी हे माध्यम निवडलेलं आहे. म्हणून आपण हिंदी या विषयाची सुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तयारी करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं मित्रांनो. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडून राहायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर ही PDF सोल्युशन सहित पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी ही PDF मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आपण मराठी व्याकरणावरचे प्रश्न घेऊन येऊया मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.